बऱ्याच दिवसानंतर गावाला गेले होते आणि गावाकडचे एक 3-4 तरी व्हिडिओ तुम्ही पाहिलेच आणि आता नंतर रिटर्न यायचं होतं तर आईनं आणि वहिनीनं मस्त असे सजुऱ्या बनवल्या होत्या. बाकी तर मी दिवाळीचे फराळाचे किंवा करंजी वगैरे सगळे लाडूचे प्रकार वगैरे सगळं बनवते. पण हे असे काही पदार्थ असतात ना की जे गावालाच म्हणजे होतात सगळे सोबत असतील तर. तर असंच आईला आणि वहिनीला सांगितलं की मला सजुरी खायची आहे आणि ती बनवूयात आपण. तर आता रेसिपीला सुरुवात करूयात. मस्त असे चुलीवर ना तांदूळ भाजायला ठेवलेत. अर्धा किलो तांदूळ आहेत तर ते रेशनिंगवाले तांदूळ आहेत आणि बाहेर अशी मस्त चूल पेटवलेली होती. गावाला तर बराचसा स्वयंपाक चुलीवरच होतो आणि गॅसचा फार वापर नाही होत आणि टेस्टी पण खूप होतं जेवण. मी पाहिलं आता 8 ते 10 दिवस होते तर खूप टेस्टी सगळं होतं. तर आता आपण अगदी लालसर कलरवर हे तांदूळ भाजून घेणार आहोत. तर बघू शकता तांदळाला असा मस्त कलर यायला लागला आहे. तर अगदी असे तांबूस कलरवर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि ते भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. आणि ते तुम्ही म्हणजे मिक्सरलाही वाटू शकता किंवा छोटी जी घरगुती छोटीशी चक्की असते ना त्यामध्ये दळून आणले ना तरी चालतात. कारण ते थोडेसे असे जाडसर म्हणजे बारीक रवा असतो त्या टाईप दळावं लागते. तर तशा टाईप ते दळून आणलं आहे पीठ. त्यानंतर आता आपण सारण बनवूयात. तर गुळापासून सारण बनवतो. तर जे तांदूळ भाजून म्हणजे दळून आणले होते तर त्याच्यामध्ये आपल्याला हे गूळ घालायचे. तर गूळ तसा नाही किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून गूळ पूर्ण वितळवायचं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे. म्हणजे बघू शकता आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळं तर गूळ लगेच वितळला आहे. असं बाकी उन्हाळा थंडीच्या दिवसामध्ये थोडा वेळ लागतो वितळायला. पण बघू शकता हा आधीच मेल्टेड झाला होता पावसाच्या वातावरणात. तर छान असा तो मेल्ट करून घेतला. तर अगदी अर्धा ग्लास पाणी, अर्धा ग्लासलाही कमी असेल तेवढंच पाणी लागलं. आणि हे पीठही बघू शकता तुम्ही अगदी बारीक रवा त्याच्यापेक्षा थोडंसं बारीकच असेल पण आपल्या भाकरीच्या चपातीच्या पिठा इतकं तर बारीक नाही आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर आहे. तर आता हे गुळाचं पाणी केलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे. तर 1/2 किलो गूळ घेतला आहे आपल्याला त्यामध्ये 1/2 किलो पीठ घालायचं आहे. म्हणजे यातलं अर्धं पीठ आपल्याला लागणार आहे. आणि कसं सजुऱ्या छान गोडही झाल्या पाहिजेत त्यामुळं गुळाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. तर आता जसं लागेल तसं त्यामध्ये पीठ घालायचं आहे. अगदी थोडं थोडं करत घालायचं आहे. अगदी पण जास्त नाही घालायचं कारण काय होतं थोडंसं ते पातळसर राहिलं ना तरीही नंतर काय होतं ते तांदळाचं पीठ असल्यामुळं ते गुळाचं पाणी गूळ जो आहे तो शोषून घेतं आणि घट्ट होऊन जातं नंतर म्हणजे एकदम फडफडीत होतं ते पीठ. त्यामुळं नंतर परत मग जास्तच जर फडफडीत झालं तर परत मग गुळाचं पाणी करून वरून थोडंसं घालावं लागतं. तर बघू शकता अगदी आपण असं मऊ एका कणकेप्रमाणे थोडक्यात बनवलं आहे पण नंतर बघाल ना तर तुम्ही ते असं सुट्ट फडफडीत होऊन जाईल. तर आता ते पीठ मळून झालं आहे ते साईडला ठेवलं. आणि त्याच्यावरचं जे कवरसाठी आपल्याला लागणार म्हणजे ते झालं सारण. आता ही पारी बनवण्यासाठी म्हणून आपण बारीक रवा वापरणार आहोत. तर बारीक रवा 1/2 किलो आहे आणि त्यामध्ये अगदी अर्धी वाटी मैदा घातलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर अगदी मीठ घातलेलं आहे टेस्टनुसार आणि हे गरम तेलाचं मोहन. तर हे आपल्या पोहे खायचा जो चमचा असतो तर त्यानं 3 चमचे फक्त तेल घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून चांगलं हे पीठ आधी कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण सारण बनवलं होतं ना तर ते आपण आधी रात्री जर करून ठेवलं ना तर ते चांगल्या प्रमाणात भिजलं जातं किंवा सकाळी जर सारण भिजवून ठेवलं तर रात्री करायला घ्यायचं म्हणजे ते छान मुरलं जातं. नाही तर मग ते तांदळाचं जे आहे ना ते कणी असते ना बारीकशी तर ती दाताखाली कचकच लागते. चांगलं ते भिजलं ना पीठ गुळाच्या पाण्यामध्ये मग ते एकदम मऊ लुसलुशीत अशा त्याच्या मग सजुऱ्या होतात. तर ते पीठ रात्रीच बनवून ठेवलं होतं आणि आता हे सकाळी त्याच्यासाठीचं कणिक आपण भिजवून घेतो आहे. तर मी तुम्हाला प्रमाण तर सांगितलं. 1/2 किलो रवा घेतला आहे बारीकवाला. त्यामध्ये अगदी अर्धी वाटी फक्त मैदा घातलेला आहे. चिमूटभर अगदी मीठ घातलं आहे आणि तेलाचं मोहन पाणी घालून ही अशी कणिक भिजवून घेतली. त्यानंतर ती थोडीशी टेचून वगैरे घ्यायची करताना आणि रात्री हे भिजवलेलं पीठ होतं त्यात परत अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यावा लागला गुळाच्या पाण्याचा आणि त्यामध्ये आपण वेलची पूड घालू शकतो पण मी इथं वेलची पूड नाही आहे घातलेली. तर त्याच्यामध्ये ना सुंठ पावडर खूप छान टेस्ट येते. तर सुंठ बारीक केली आणि ती घातली. रात्री घालून ठेवली नव्हती की त्याचा वास जाईल म्हणून. तर सकाळी उठल्यानंतर मग हे असं घातलेलं आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे बस टेस्ट बॅलन्ससाठी आणि सुंठ पावडर ते घालून हा असा गोळा आपला आता रेडी झालेला आहे. त्यानंतर मग आता
करायला घेणार आहोत. तर आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे. तर हे पिठाचेही गोळे करून घेतलेत आणि सारणाचेही गोळे. तर सेम दोन्ही सेम प्रमाणामध्ये करायचं आहे. म्हणजे ह्याचा जसा गोळा असेल ना, बघू शकता किती अगदी पीठ कणिकेप्रमाणे होतं अगदी मळलेलं, पण परतही फडफडीत झालं आहे. तर अशा प्रकारे हे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे. आपल्याला पुऱ्यांच्या आकारामध्ये आपल्याला हे सजुऱ्या करायच्या आहेत. त्यामुळे फार मोठे काय आपल्या चपातीसारखे वगैरे गोळे करायचे नाहीत. अगदी छोटे आणि थोडे जाडसरच हे लाटायचं असतं. तर आता तुम्हाला पुढे याची प्रोसेस दाखवते. तर अशा प्रकारे छोटा पुरीच्या साईजमधला गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर सेम आकारामध्ये गोळे केलेले आहेत जेणेकरून ते फुटत नाहीत, बाहेर येत नाहीत आणि लाटतानाही बरं पडतं. तर दाखवते आता तुम्हाला. अशा प्रकारे आपल्याला त्याची पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारणाचं जे आपण तांदळाचं पीठ आणि गुळाचं जे सारण बनवलं होतं तर त्याची फिलिंग आतमध्ये भरायचं आहे आणि ते चांगलं असं पॅक करून दुमडून घ्यायचं आहे आणि चपटं असं करून घ्यायचं आहे आणि आता ते लाटून घ्यायचे. तर आपला सेम पुरीचा आकार असतो ना, तेवढ्या आकारातच लाटायचं. अगदी हलक्या हातानं लाटायचे. पीठ, तेल वगैरे काही घ्यावं लागत नाही. ते काही चिकटत नाही पोळपाटाला. आणि बघू शकता छान अशी आपली सजुरी लाटून रेडी झालेली आहे. दाखवते तुम्हाला मी हातामध्ये घेऊन. तर बघा आता ही अशा टाईप झालेली आहे. पुरीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे आणि आकार बाकी पुरी एवढा ठेवायचा. तर अशा प्रकारे आपण बाकी सगळ्या सजुऱ्या करून घेतलेत. तर हे बघा त्याचं सारण आणि कणिक अशा प्रकारे आपल्याला गोळा घ्यायचा आहे. आणि हे आई आणि वहिनी बाकी सगळं करतच होत्या. तोपर्यंत मी व्हिडिओ घेत होते आणि एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता वहिनी ह्या सजुऱ्या तळायला बसलेल्या आहेत. तर तेल हलकं गरम पाहिजे, फार पण गरम नाही, कारण मग काय होतं आतलं सारण म्हणजे भाजलं जात नाही, वरून फक्त त्याला कलर येतो आणि आपल्याला अगदी ब्राऊन कलर नाही करायचा. अगदी थोडीशी खरपूस अशी भाजायची आहे. तसा तर त्याचा व्हाईट कलरच असतो, जास्त त्याला लालसर करत नाही. पण थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी असेल की आतपर्यंत चांगलं भाजायला थोडासा वेळ आपल्याला ती म्हणजे सजुरी जी आहे ती तेलात ठेवता येते. आणि बघू शकता एक तर तळून झाली आहे, ती झाऱ्यावर काढली आहे तेल नितळण्यासाठी. तोपर्यंत दुसरी टाकली आहे आणि अशा एक एक करत सगळ्या सजुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर अगदी छान एकदम खुसखुशीत अशा आपल्या सजुऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे कोणीही खायला, अगदी मला तर चहासोबत खायला सजुऱ्या फार आवडतात. आणि गावाकडे कसं असतं की लग्न वगैरे असतात, लग्नाच्या सीझनला वगैरे बुत्ती वगैरे देण्यासाठी म्हणून ही बनवण्याची प्रथा असते. याच्यासोबत वडी बनवली जाते, त्याची रेसिपी आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवते. फायनली सगळ्या सजुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी टम्म छान अशा फुगलेल्या आहेत. तर एक मी वहिनींना तोडून दाखवायला सांगते तुम्हाला की आतूनही कसं दिसतंय ते. तर आता बघा, आतूनही थोडीशी जाडसरच असते ती, पण खुसखुशीत अगदी लागते. त्यामुळं आत्ताशी तळल्या होत्या त्यामुळे अजून त्याला कुरकुरीतपणा थोडा आलेला नव्हता, थोडी सॉफ्टच होती. नंतर ते ऑटोमॅटिक थोडीशी क्रिस्पी होते. तर आता वहिनींनी तर रिव्ह्यू दिला आहे. थँक्यू.